आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025 विषयी माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, या बघू शकता इथे वॅकन्सी किती निघली। तर इथे टोटल वॅकन्सी इथे राहणार तुम्हाला मित्रांनो 358 अशा वॅकन्सी इथे राहणार आहेत। तर इथे वेगवेगळ्या पदासाठी ते भरती होणार आहे। तर बघू शकता ग्रंथपाल, वायरमॅन, सहाय्य वित्तीय अधिकारी, लेखा परीक्षक, औषध निर्माता, अधिकारी, प्रसविका, मिडवाईफ, GNM, ANM, तसेच बालवाडी शिक्षिका, तसेच डायलिसिस तंत्रज्ञ, लेखपाल, उद्यान अधिकारी, अग्निशामक, सहाय्यक अग्निशामक अधिकारी आणि चालक, वाहन चालक अशा इथे 14 वॅकन्सी सांगितलेल्या आहेत। स्वच्छता निरीक्षक 5 वॅकन्सी आणि सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामर याच्यासाठी 1 आणि वीज तंत्रीसाठी 1, अनुरेखकसाठी 1 आणि पंप चालकसाठी 7, मिस्त्रीसाठी 2, फिटरसाठी 1, नळ कारागीर प्लंबर यासाठी 2, सर्वेक्षक याच्यासाठी 2, लिपिक टंकलेखनसाठी 3 आणि कनिष्ठ अभियंता 1 आणि कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल 2, कनिष्ठ अभियंता याच्यासाठी टोटल 27 अशा इथं वॅकन्सी अशा राहणार आहेत। तर इथे वेगवेगळ्या पदासाठी अशा भरती होणार आहेत। त्याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, इथे शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे। तर शैक्षणिक पात्रता इथे बघू शकता तुमची पद क्रमांक 1 साठी सिव्हिल इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे, पद क्रमांक 2 साठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे, पद क्रमांक 3 साठी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे, पद क्रमांक 4 साठी कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे, पद क्रमांक 5 साठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा ITI किंवा त्याच्यासोबत तुमची मराठी टंकलेखन 30 ची इथे किंवा 40 ची स्पीड असणं इथे गरजेचं आहे। तर पद क्रमांक 6 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण किंवा त्यासोबत ITI प्लंबरचा असणं गरजेचं आहे, त्यासोबत 3 वर्षाचा इथे अनुभव असणं इथे गरजेचं सांगितलेलं आहे। पद क्रमांक 7 साठी पण 10वी ITI प्लंबर, पद क्रमांक 8 साठी 10वी उत्तीर्ण आणि त्यासोबतच ITIचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे असणं गरजेचं आहे। पद क्रमांक 9 साठी 10वी ITI प्लंब ऑपरेटर इथे गरजेचं आहे। पद क्रमांक 10 साठी 12वी उत्तीर्ण आणि ITI ट्रेसर असणे गरजेचं आहे। पद क्रमांक 11 साठी इथे बघू शकता तर 10वी उत्तीर्ण त्यासोबतच ITI इलेक्ट्रिशियन असणं गरजेचं आहे। पद क्रमांक 12 साठी BTech असणं गरजेचं आहे, त्यासोबत तुमचं कॉम्प्युटर MCA झालेलं पाहिजे, त्यासोबत तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे। पद क्रमांक 13 साठी बघू शकता पदवीधर असणं गरजेचं आहे। पद क्रमांक 14 साठी 10वी उत्तीर्ण, पद क्रमांक 15 साठी पदवीधर, पद क्रमांक 16 साठी 10वी उत्तीर्ण, त्यासोबत अग्निशामकचा प्रशिक्षण कोर्स असणं गरजेचं आहे। पद क्रमांक 17 साठी तुमचं BSc असणं गरजेचं आहे, त्याच्यासोबत 3 वर्षाचा इथे तुम्हाला अनुभव पाहिजे। पद क्रमांक 18 साठी BCom असणं गरजेचं आहे, त्यासोबत 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। पद क्रमांक 19 साठी BSc DMLT किंवा डायलिसिस टेक्निशियनचा कोर्स असणं गरजेचं आहे। तर पद क्रमांक 20 साठी बघू शकता 12वी उत्तीर्ण पाहिजे, बालवाडी टीचर्स। पद क्रमांक 21 साठी तुमचा GNM असणं गरजेचं आहे आणि पद क्रमांक 22 साठी ANM असणं गरजेचं आहे। तर पद क्रमांक 23 साठी बघू शकता B फार्मसी आणि 2 वर्षाचा इथे अनुभव औषध निर्मात्यासाठी असणं गरजेचं आहे। तर पद क्रमांक 24 साठी BCom पाहिजे तुम्हाला, पद क्रमांक 25 साठी पदवी पाहिजे कोणती पण, आणि पद क्रमांक 26 साठी 10वी उत्तीर्ण ITI वायरमॅन 2 वर्षाचा अनुभव, पद क्रमांक 37 साठी तुम्हाला BLIB आणि त्यासोबत 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। तर इथे वयाची अट बघू शकता 18 ते 38 मध्ये तुमचं वय वर्ष असणं गरजेचं आहे। मागासवर्गीय अनाथ असेल तर त्यांना 5 वर्षाची इथे सूट दिलेली आहे। तर नोकरीचं ठिकाण कुठं राहणार तर मीरा भाईंदर, रोजगार मिळवा। तर फीस किती राहणार आहे तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये, माजी सैनिकसाठी इथे फीस नाही नसणार आहे। तर अर्ज करण्याची तारीख कसा करायचा आहे तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। तर महत्त्वाची तारीख म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 सप्टेंबर 2025।
लवकरात लवकर तुमचा अर्ज करून घ्या. तर धन्यवाद मित्रांनो. अशीच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.